खासदार प्रणिती शिंदे उतरल्या रस्त्यावर शेतकऱ्यांसाठी पुणे सोलापूर हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको। महामार्गावर रास्ता रोको केल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळीत। शेतकऱ्यांसाठी काँग्रेस खासदार उतरल्या रस्त्यावर। कांद्याला कवडी मोल भाव मिळतोय। पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना जबरदस्त झटका बसत आहे। याच्या निषेधार्थ काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे रस्त्यावर उतरल्या। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी 8:30च्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून पुणे सोलापूर हैदराबाद महामार्ग जातो त्या मार्गावरच काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केले। काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं जन आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते। मुख्य महामार्गालगत काँग्रेसचा रस्ता रोको केल्यानं वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खोळंबली होती। खासदार प्रणिती शिंदे उतरल्या रस्त्यावर। खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः हातात निषेधाच्या बॅनर घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता। काँग्रेसच्या खासदार आंदोलनात सहभागी होऊन महामार्गावर रस्त्यावर येऊन बसल्या होत्या। खासदार शेकडो कार्यकर्ते घेऊन रस्त्यावर येऊन बसल्यानं सोलापूर पोलिसांवर भयंकर ताण निर्माण झाला होता। कांद्याचे दर घसरले। पेट्रोल आणि एलपीजी भाववाढ विरोधात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही। अनेक शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च देखील नाही। पेट्रोल डिझेलचे भाववाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना जबरदस्त फटका बसत आहे। याच्या निषेधार्थ आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी त्रस्त आहे। शेतकऱ्यांवर संकट जो आज आणला गेला आहे तो मुद्दाम आणला गेला आहे। जर काही दिवसापूर्वी आपल्याला सांगितलं गेलं असतं की आपल्या देशात तेल किती आहे, तर काही दिवसापूर्वी रशियाकडून तेल विकत घेण्याचं बंद केलं नसतं, इराणकडून तेल विकत घेण्याचं बंद केलं नसतं, तर आज पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढले नसते। काही दिवसापूर्वी पंतप्रधान आपल्याला सांगतात की खत वापरू नका, शेतकऱ्यांना खरीपाचं सीझन आहे त्यामुळे खत वापरू नका। आज खताचे रेट किती वाढले। हे संकटात शेतकऱ्यांना कोणी टाकलं, या देशाला कोणी टाकलं, तर या देशाच्या पंतप्रधानांनी या देशाला संकटात टाकलं। वेळ होती, युद्ध आपल्या देशात नाहीये, लक्षात घ्या, युद्ध आपल्या देशात नाहीये, युद्ध दूर देशात आहे, पण तरीही आपल्या देशात का परिणाम झाला। तेच ते इंदिरा गांधींचं बोलतात त्यावेळेस भारत युद्धात होतो तरीही स्टेबल राहिलं। आज भारत युद्धात नसतानाही भारताच्या लोकांना भोगावं लागतं, कारण या मोदीच्या सगळ्या पॉलिसीमुळे त्यांना ट्रम्प तात्यांना आव्हाने केले। त्यांच्यासमोर जसं ट्रम्प बोलले तसं मोदी बोलले। केवळ अदानीचे जे गुन्हे आहेत ते माफ करण्यासाठी ट्रम्पचे आव्हाने केले आणि आपला शेतकरी संकटात पडला। मात्र हे विमानात जाऊन मेलडी करत बसते आणि आमचा शेतकरी हा संकटात पडला। आज दरवाढ असेल, खताचा विषय असेल, आज प्राइस महागाई असेल, आज सोयाबीन पीक विमा मिळत नाहीये, तुरीला पीक विमा मिळत नाहीये। शेतकऱ्याचे खूप मोठे हाल झाले। एकदा त्यांच्या वाळूच्या ठेक्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पाणी सोडायला या लोकांनी वेळ लावला। टँकरचे पॉइंट सगळ्या ठिकाणी नदीमध्ये आहे। म्हणून काही असलं तर हे शेतकऱ्यांना पहिला टार्गेट बनवतात। हे फक्त उद्योगपत्यांसाठी सरकार आहे, शेतकऱ्यांचं सामान्य लोकांचं नाहीये। सामान्य लोकांना शेतकऱ्यांना छळ करतोय। मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या सोबत आहोत। तर सरकारने तुमच्याकडे पाठ वळवल्या, पण आम्ही आहोत। ही फक्त सुरुवात आहे रस्ता रोको, त्याच्या पुढे अजून आक्रोश होणार आहे। आज 5-6 जणांनी या ठिकाणी उल्लेख केला, पण ही फक्त सुरुवात आहे आणि आम्ही झुकणार नाही। आम्ही
बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.